गावरान पद्धतीने काळं वांग बनवण्यासाठी आपण घेतले आहे 2 मीडियम आकाराचे कांदे, लसूण, 1 इंच आलं, खोबऱ्याचा छोटा तुकडा, कोथिंबीर आणि 5 ते 6 वांगे. आता सर्वप्रथम आपण कांद्याचा वरचा भाग कट करून घ्यायचा. त्यामध्ये साली जेवढ्या निघेल तेवढ्या काढून घ्यायच्या आणि मधून मी जसं दाखवले त्याप्रमाणे कट करून घ्यायचं. आता बघा असं थोडंसं ओपन करून घ्यायचं, जेणे प्रकारे आपल्याला जे भाजताना आहे कांदे व्यवस्थित आतल्याप्रमाणे भाजले जाणार. आणि आता ते जाळीवरती ठेवून द्यायचं. यामध्ये खोबऱ्याचा जो तुकडा असतो तो पण ठेवून द्यायचा. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. वांग्यांना कट द्यायचा. कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, देठ थोडंसं राहून द्यायचं आणि त्यावरती जे काटे असतात ते आपण ठेवायचे. शिजवताना ह्या गोष्टी पण शिजल्या जातात आणि भाजीला चव पण छान येते. आतमधून व्यवस्थित बघायचं खराब आहे की नाही आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, जेणेकरून वांगी काळी पडत नाही. कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. त्यामध्ये वांगी टाकून थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून आपले जे वांगे असतात ते जवळपास 25 ते 30% शिजले जातात आणि नंतरचा जो आपला भाजी करतानाचा वेळ आहे तो वाचला जाणार. दुसऱ्या गॅसवरती कांदे आणि खोबऱ्याची जाळी ठेवायची आणि ते भाजून घ्यायचं. गॅस हा थोडासा मीडियम टू हाय ठेवायचा. आता वांग्यावरती झाकण ठेवायचं आणि एक साधारण 5 ते 6 मिनटं वांगे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. 5 ते 6 मिनटानंतर वांगे बघा कसे तपकिरी झाले आहे आणि दुसरीकडे कांदा हा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. खोबरं देखील व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता एका तव्यावरती 1 चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपण जे खोबरं भाजलेलं आहे त्याच्या फोडी करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. खोबरं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता बघा आपलं जे खोबरं आहे ते व्यवस्थित भाजलेलं आहे, ते काढून घ्यायचं. आता त्यामध्ये कांदे जे आहे ते टाकायचे आणि ते देखील ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता तव्यावरती 1 चमचा तेल टाकायचा आणि त्यामध्ये लसूण आणि आलं भाजून घ्यायचं. ते आपण गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता ह्या स्टेप नंतरनं गॅस हा बंद करायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून तव्यावरती सर्व बाजूने फिरवून घ्यायची, जेणेकरून त्याला जे पण काही तेल आहे ते त्या कोथिंबीरीला लागणार. अशा प्रकारे कोथिंबीर आपण भाजून घ्यायची. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तव्यावरती फ्राय केलेल्या सर्व गोष्टी थंड झाल्यावरती घ्यायच्या आणि मिक्सरला बारीक करायच्या. यामध्ये एक लक्षात ठेवायचं, मिक्सरला फिरवून घेताना शेवटी थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मिश्रण एकत्र मिळून येणार. कढईमध्ये 2 चमचा तेल घ्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे, चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता टाकून परतवून घ्यायचं. यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकायची. आपण जर अशा प्रकारे फोडणी दिली तर फोडणी ही व्यवस्थित बसते आणि फोडणीला खमंग वास येतो. कमी गॅसवरती यामध्ये गरम मसाले 2 चमचे, तिखट, धने, हळद टाकून परतवून घ्यायचं. यामध्ये एक लक्षात ठेवायचं, मसाला खूप वेळ परतायचा नाही, जेणेकरून मसाला हा आपला जळणार नाही. आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण आहे ते टाकायचं आणि ते व्यवस्थित परतवून घ्यायचं. बघा अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्यायचं, जेणेकरून मसाला आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स होऊन जाणार. आता यामध्ये आपण फ्राय केलेली वांगी टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या स्टेपनंतर पाणी टाकायची घाई करायची नाही. वांगे व्यवस्थित अशी परतवून घ्यायची, जेणेकरून वांग्यांना मसाला लागणार आणि त्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं.
5 ते 6 मिनटानंतर बघा मसाला कसा आपला फ्राय झाला आहे आणि वांगे पण व्यवस्थित मसाल्यामध्ये डीप झालेले आहे. आता ह्या स्टेपनंतरनं आपण त्यामध्ये आपल्याला किती पातळ पाहिजे भाजी त्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. आता ह्या स्टेपनंतरनं गॅस हा आपला मध्यम ते फुलवरती ठेवायचा आणि झाकण लावून 1 ते 5 ते 6 मिनटं उकळून घ्यायचं. भाजी ही आपली उकळलेली आहे. आता वांगे शिजले की नाही हे कसं बघायचं, तर त्यासाठी आपण काय करायचं, एक वांगे आहे तो असा चमच्याने दाबून बघायचा. तर तो व्यवस्थित दाबला गेला की याचा अर्थ आपलं वांगं हे शिजलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण गावरान पद्धतीचा काळं वांगं खाण्यासाठी तयार आहे.